बघा मित्रांनो, आज आपण आलो फेक जाळ्याने मासे पकडायला. तर तुम्ही परिसर पाहू शकता. बघा, हा समोरचा परिसर आहे ते बघा. एवढ्याच परिसरामध्ये आपण फेक जाळी मारणार आहे. तर वारं तर प्रचंड सुटले, जाळे मारणं फार अवघडच आहे. आणि आज पहिल्यांदाच आपण हेड माउंट वापरून फेक जाळी मारणार आहे. शूटिंग कशी ते काही कल्पना नाही आपल्याला, पहिल्यांदाच आपण ट्राय करतोय. मासे जर सापडले, जास्त तर काय पकडणार नाही, थोडेच मासे पकडायचे आहेत आपल्याला. खायला आपण एकटेच आहे आणि रेसिपी पण आपण एकदम गावरान पद्धतीची करणार आहे. तर पाहू आपल्याला मासे सापडतात का. आणि हेड माउंटने फेक जाळा मारण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करतोय. शूटिंग कशी आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. हे बघा मित्रांनो, हेड माउंट याला म्हणतात. ही साईड पट्टी आहे आणि या माउंटवरती आपण हा कॅमेरा बसवला आहे. तुम्हाला एकदा चालू करून दाखवतो. आहे बघा बघा, कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग ऑन झाली तर तुम्हाला लाईट आणि माझा फोन पण दिसत असेल. तर अशा पद्धतीने आपण शूटिंग करणार आहे. पहिलाच अनुभव आहे, शक्यता तर कमी व्यवस्थित यायची, पण प्रयत्न करून बघू आपण. तर चला आता जाळी मारून घेऊ. बघा मित्रांनो, पहिलं जाळं फेकायला चाललोय. घसरडं झालेलं आहे इथं भरपूर आणि कॅमेरा डोक्याला असल्यामुळे हालत पण असेल. तर चला चला कोपरी करून घेतोय. मित्रांनो, हे 3 बोटी प्रकारचं जाळं आहे, तंगुसचं. लहान आहे जाळं, पण आपल्या गरजेपुरते मासे व्यवस्थित सापडतात त्याच्यामध्ये. बघा, इथंच जाळं फेकायचं आहे आपल्याला. मित्रांनो, वारं खूप प्रचंड आहे, त्यामुळे जाळं व्यवस्थित पडणार नाही आहे. बघा, इकडे फेकतो. बहुतेक एक पण मासा नाही आहे पहिल्या जाळ्यात. हे बघा मित्रांनो, दुसरं जाळ आहे, तिथूनच पुढे फेकतोय. मित्रांनो, पहिली कवडच दिसलेली आहे जाळ्यात. बघा बघा, इथे चप्पल गेली. बघा, पहिली कवडच आहे, एकदम चांगल्या साईजची आहे बघा. मित्रांनो, ते एक आहे, खाली तर नाही आहे, वरतीच आली बघा ही. चला काढून घेऊ. मित्रांनो बघा, प्रत्येक माशाला आपल्याला कडेला यायला लागते, कारण आपल्या गांजवाची दोरी जरा बारीक आहे, कमरेला बांधता येत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाळी फेकायला उशीर लागतो.
बघा साईज मस्त आहे, हे बघा. मोकळं आलंय बघा हे जाळ. बघा एक आहे, जास्त तर काही येत नाही मित्रांनो, एका एका जाळ्यात एक एकच येत आहेत अशा. हे बघा अंड्याने कसा गच्च भरला आहे बघा मित्रांनो मासा. मित्रांनो हेच दिवस आहेत जेव्हा या माशांना अंडे असतात, नंतर मग वर्षभर काय अंडे नसतात यांना. मित्रांनो किती मासे गावलेत बघा, हे बघा एवढे मासे सापडलेले आपल्याला. पण आपल्याला यातले दोनच पाहिजेत, जास्तची गरज नाही आहे. आपण आपल्यापुरते दोन बनवणार आहे, बाकीचे आपल्या मित्रांना देणार आहे. तर चला आता रेसिपी करून घेऊ. बघा मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी आपण हे दोन मासे घेतलेले. दोन्हीमध्ये गाबळी आहे बघा, स्पष्ट दिसते याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण आहे. तर आजची रेसिपी खूप एकदम साधी सिंपल आहे. बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं होतं, तर त्या पद्धतीने आपण रेसिपी करणार आहे. त्यांना पाहिजे होती. हे बघा मासे धुवून आपण त्यांना चिरा पाडलेले आहे. बऱ्याच जणाला असं वाटेल की माशाचे कल्ले काढलेले नाही आहे, तर त्याचं कारण तुम्हाला आपण पुढे सांगणार आहे. हे बघा सुरुवातीला घेतला आहे कांदा मसाला, त्यानंतर घेतलेला आहे मीठ. हे बघा मित्रांनो मीठ थोडं जास्त घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व आपल्याला त्या माशांना असं लावून घ्यायचं आहे. मित्रांनो हे दोनच पदार्थ घ्यायचे आहेत आपल्याला, याच्यामध्ये अजून जास्त काय घ्यायची गरज नाही आहे. हे बघा त्याच्यामध्ये तेल पण घ्यायचं नाही आहे. बघा अशा पद्धतीने मासा आपण मसाला लावून घेतलेला आहे. तर हे साधारण एक 5 मिनिटे असेच ठेवायचे. आता बघा मित्रांनो सुरुवातीला अशा पद्धतीने सरपण पेटून घेतलंय. आपल्याला आधी विस्तव तयार करायचा आहे, त्याच्यानंतरच आपल्याला पुढले प्रोसेस करायची. बघा मित्रांनो जाळ लावलेला आहे हे बघा असा. आणि आता या जाळामध्ये आपल्याला हे मासे ठेवायचे. हे बघा असे. म्हणजे एवढे व्यवस्थित ठेवण्याची काही गरज नसते. आता ते आपल्याकडे 2 फळ्या आहे म्हणून आपण तसे ठेवले, तुम्ही कसे ठेवले तरी चालेल. मित्रांनो आपल्याला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की नदीला भाजून मासे कसे खाल्ले जातात.
बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपले मासे भाजून झालेले तुम्ही पाहू शकता. हे बघा अगदी व्यवस्थित भाजलेले. हे बघा, हे बघा. बऱ्याच लोकांची आपल्याला कमेंट होती की आम्हाला भाजलेल्या माशांची रेसिपी बघायची. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे भाजलेले मासे असतात. ही थोडी राख असती पण हरकत नाही, ती काढली नाही काढली तरी चालते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासे भाजताना जे आपण मसाला लावला आहे आणि मीठ लावलं आहे ते पण तुम्ही नाही लावलं तरी पण चालतं. माशाच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही. तर चला आता टेस्ट करून घेऊ. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण ताट वाढून घेतलं आहे. बघा हे 2 मासे, कांदा, हा कांदा मसाला आहे, गरज नाही आहे पण आता शिल्लक होता म्हणून घेतला आहे, आणि चपाती. तर आता आपण टेस्ट करून पाहू. हे बघा अगदी व्यवस्थित शिजला आहे मासा. बघा गरज नाही आहे तुम्हाला त्या चपाती खाण्याची गरज नाही आहे किंवा मसाला पण, तरी पण बघा आपण एक थोडं मसाल्याला लावून बघू. एकदम भारी झाला आहे मित्रांनो. भाजलेल्या माशाची चव ही वेगळीच असते. ही एक जुनी पद्धत आहे. जेव्हा खूप अगोदर लोक मासे पकडायला जायची ना नदीला, तर घरी स्वयंपाक लवकर झालेला नसायचा. मग त्यावेळेस ती काय करायची, घरून भाकरी घ्यायची आणि मसालासुद्धा घेत नसं बऱ्याचदा, नदीला जायचे, मासे पकडायचे आणि तेच मासे भाजायचे त्यातले काही थोडे आणि खायचे. दिसायला जरी रेसिपी चांगली वाटत नसेल तरी पण टेस्ट मात्र रेसिपीची एकदम भारी असते. जे खातात त्यांना माहीत आहे भाजलेल्या माशाची टेस्ट कशी असते. पण जर तुम्ही खाल्लं नसेल या अगोदर तर नक्की खा आणि सांगा की ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, चपाती, हे बघा कांदा, एक नंबर आहे मित्रांनो. हे बघा भाजलेले मासे खाण्याची खरी मजा कुठं असते तुम्हाला सांगते. बघा बघा हे अंडे आहेत का, हे बघा मित्रांनो. माशाची अंडी हे नैसर्गिक मासे आहेत त्यामुळं वर्षात एकच वेळेला अंडे देतात. हे बघा बघा कसं वाटतंय. बघा ही अंडी माशाची. बघा बघा ही माशाची अंडी मित्रांनो, एक नंबर टेस्ट आहे. एक नंबर भारी आहे मित्रांनो. तर चला आता हे संपू आणि घरी जायला निघू.